नमस्कार लाडक्या बहिणींनो, MM इन्फो मध्ये तुमचे मनापासून स्वागत। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गेल्या काही दिवसात राज्य सरकारने या योजनेत खूप मोठे बदल केले आहेत। अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण त्याचवेळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। तब्बल 70 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। तुमच्या खात्यात 3,000 रुपये आले का, नसतील आले तर काय करावे लागेल आणि मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी जाणून घेऊया पहिल्या मोठ्या अपडेट बद्दल। अनेक लाडक्या बहिणी विचारत होत्या की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की सरकारने सोशल जस्टिस डिपार्टमेंट मार्फत 730 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांचे KYC पूर्ण होते आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक होते, अशा लाखो महिलांना हा लाभ मिळाला आहे। जर तुमच्या खात्यात अजूनही हे पैसे आले नसतील तर त्याचे मुख्य कारण काय असू शकते हे आपण पुढे पाहणार आहोत। 70 लाख महिला का अपात्र ठरल्या, आता वळूया अत्यंत गंभीर विषयाकडे। सुरुवातीला या योजनेसाठी तब्बल 2.5 कोटीपेक्षा जास्त अर्ज आले होते, पण सरकारने गैरव्यवहार आणि चुका टाळण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून KYC प्रक्रिया बंधनकारक केली होती। याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती। या छाननीनंतर काय समोर आले, चला आकड्यावरून समजून घेऊया। लाडक्या बहिणींनो, या 70 लाख महिला अपात्र ठरण्यामागे मुख्य कारणे काय आहेत? KYC न करणे। 30 एप्रिलच्या अंतिम मुदतीपर्यंत लाखो महिलांनी आपले KYC पूर्ण केले नाही। उत्पन्नाची मर्यादा, काही कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आढळले। चुकीची माहिती किंवा डुप्लिकेट अर्ज, एकाच महिलेने 2दा अर्ज करणे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे। त्यामुळे जर तुमचे KYC झाले नसेल तर तुमचे नाव या यादीतून तात्पुरते किंवा कायमचे वगळले गेले असू शकते। अपात्र महिलांसाठी सरकारचे स्पष्टीकरण, अफवावर विश्वास ठेवू नका। मात्र DGIPR चे अधिकृत ट्विट। सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे की ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करावीत, म्हणजे त्यांचे 1,500 रुपये पुन्हा सुरू होतील। पण थांबा, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे। महिला व बाल विकास विभागाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की शासनाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाऊन गर्दी करू नका आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका। सध्या नवीन अर्ज किंवा पडताळणी पूर्णपणे बंद आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, मार्च एप्रिलचे 3,000 रुपये तर मिळाले, मग मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता कधी येणार? शासनाच्या नवीन GR नुसार आता प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या 10 तारखेच्या आसपास जमा केला जातो। त्यानुसार मे महिन्याचा हप्ता 10 जून ते 14 जून 2026 या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात पुन्हा 1,500 रुपये जमा होतील। पैसे आले नसतील तर काय करावे? जर तुमचे नाव पात्र यादीत आहे पण तरीही मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आले नसतील तर लगेच या 3 गोष्टी तपासून घ्या। बँक खाते आधार लिंक, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन तपासा। डीबीटी स्टेटस, तुमचे खाते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी ऍक्टिव्ह असायला हवे। हेल्पलाईन मदत, कोणत्याही अडचणीसाठी सरकारचा अधिकृत टोल फ्री क्रमांक 181 वर संपर्क साधून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता। तर लाडक्या बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची मे 2026 ची सर्वात लेटेस्ट
आणि अधिकृत अपडेट तुम्हाला मार्च एप्रिलचे 3,000 रुपये मिळाले का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर गरजू बहिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्या अफवांपासून लांब राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि खऱ्या माहितीसाठी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.